हां देतो. मी हॅलो काय नाही बोलत, मी काय बोलतो, हाय तर कसे तुम्ही सर्व, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लॉग विथ स्वयं. मी असं बोलतो. चला तर आता बरोबर वाजलेत 10:15 आणि आता आम्ही निघतोय. कुठे निघतोय तिथं मी सांगितलं नाही. देवपूर गावची आज जत्रा आहे आणि पहिल्यांदाच जत्रा म्हणजे बघणार आहे कशी असते ती गावची जत्रा. मुंबईची जत्रा तर बघितली आहे, तिथं मेला वगैरे असतो. आता गावची जत्रा मी असं ऐकलं की तिथं काठी वगैरे नाच. आणि ऐका देवाचं काय कार्यक्रम असतात. एवढा मगाशी टाईम भेटला नाही. तुम्ही बघितलं असेल मी पर्सलमध्ये पण मगाशी पत्रिका वाटल्या आणि मगाशी मी संध्याकाळी घरी आलो 7 वाजेपर्यंत, 6:30-7 वाजेपर्यंत. आता आम्ही निघतोय सर्वजण. पप्पा नाही येत आहेत, पप्पा आता आराम करतायत मस्त. आम्ही लोकच जातो आता डायरेक्ट. मावशीचा वगैरे ते उल्लेख नाही दिसली ठीक आहे. मावशी तर तयार होऊन बसले. मावशी मला वाटते ब्लॉग नंतरला काढ, पण मी आत्ताच काढणार. मला हे तर नाही माहिती की तिथं माझा आवाज येईल की नाही येईल, तर व्हिडिओच काढेल मी, जेवढं होईल तेवढा व्हिडिओ काढेल, कारण की माझा आवाज बहुतेक तर येणारच नाही तिकडं. इथं पाठी बटन आहे त्याचा, एवढंच आहे. हां छोटंवालं आहे ते, मोठं थोडी. आता मी माव 1 मिनिट लाईट दाखव ना. चला आता मी निघतोय. आता उजेड आला थोडासा. चला आता मी निघतोय आणि लाईटर मी घेतलेत. काहीतरी बोलणार होतं पण मी विसरलो आता. मोबाईल घेतला ना. हां आता आम्ही रिक्षा म्हणून चाललोय, तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आळंदी तिथं चंद्र आलाय आणि पांडुआ माहिती रिक्षा घेऊन आले. तर आता आम्ही लोक रिक्षामध्ये बसलोय. दाखव जरा मावशी तिथं ज्ञानेश्वर दिसत आहेत ना, त्या फोनमध्ये चॅटिंग करतो. आपण आता जाऊया पुढे रिक्षामध्ये. पुढेच जावं लागेल ना, पाठी थोडी जाणार. हे काय असं करतात, बोलतोय काय तरी. हां आता मी तुम्हाला डायरेक्ट देतो. A few moments later. हां आला याच्यामध्ये आला याच्यामध्ये परफेक्ट. आता रिक्षातून दिसत नाही, पूर्ण हलतंय, उतरल्यावरती दाखवतो. अरे आपलं देवस्थान हे आपल्या प्रतिष्ठानावर घेऊन यायचं आहे. देवा असं वे. हां सरांचे एक सांगतो दे. त्या ठिकाणी गाड्या पार करायच्या आहेत. आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. माझा तुझा हा पुन्हा एकदा यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर A few moments later. काढला पण हा एवढा खास नाही गेला. बस हलते ती. काढ ना, किती कंटिन्यू फुटत्यात नसतात. पार्पल ग
कोण आली कोण आली काठी पहिला मोठा होता ना हा कलर आला वाव मस्त फुटला हा ना खरंच असं वाटतं ना भाविकांसाठी या ठिकाणी विनामूल्य पाणी वाटप, विनामूल्य सरबत वाटप आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी. काकी काकी बांगड्या किती रुपयाला आहेत? व्हिडिओमध्ये तर नसेल दाखवलं, पण आता मी इकडे बघा सांगते तुम्हाला की आम्ही इथं पाणीपुरी खाल्ली आणि ती टेस्टीच होती. किती साऱ्या काट्या आल्या इथं बघ ना. मला बरोबर मस्त वाटतं. माझ्याकडे आहे ना इथं. काय करू? काढला काढा. मस्त आहे गोल्डन कलरची.
वाकली. Three hours later. आईला माझ्या फोनमध्ये तर काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही माझ्या फोनमध्ये तर. आत्ताशी आपण एवढूसच चालत निघालोय. काठी आली बघ ती गोल्डनवाली लास्टला. थोडीशी टॉर्च मारा माझ्या चेहऱ्यावर. पूर्ण काळोख झालाय आणि आम्ही आळंदी मी ज्ञानवान माऊ आता चौघं चालत जातो कारण की गाडी एक पण नाही घरी जायला. आणि आता वाजले किती ते पण मी तुम्हाला दाखवतो टाईम. आणि आता मला असं वाटतं घरी जायपर्यंत 2 तास लागतील. तर आता आम्ही पूर्ण जंगलातून चालत जातो रोड. किती वाजले टायमिंग बघू दे थांब. नाही दिसत तुझी दाखव. हां 2:43 झालेत. 2:45 आणि कोणच नाही रस्त्याला. पूर्ण सुमसाम. चंद्र देवता आहे फक्त. पोचलो आता आम्ही लोक कोतवालमध्ये. आता काळोखात दिसतंय की नाही काय माहिती नाही पण 3:47 झाले. आता थोड्याच वेळामध्ये आम्ही लोक कोतवालमध्ये पोचलो. आता 3:47 3:48 झालेत. आता आम्ही कोतवालमध्ये पोचलो आहे. काळोखात आता रस्ता दिसतोय की नाही माहिती नाही. पुढचं तर काहीच दिसणार नाही. रस्ता दिसतोय पण आता कोतवालमध्ये पोचलो आहे थोडाफार. तर आता पोचू 10 मिनिटात घरी. फायनली आता आम्ही लोक पोचलो. 4 वाजले आणि हा दगड सेफ्टीसाठी ठेवलेला असाच. तर तो दगड कशासाठी ठेवलेला मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आम्ही चालत चालत पोचलो. 2:15च्या आसपास काहीतरी आम्ही लोक निघालेलो देवपूरवरून कोतवालला जायला. कारण की एक पण रिक्षा वगैरे काहीच नव्हती आणि एस टी तर टायमालाच नसते. तर आम्ही तेव्हा निघालो घरी जायसाठी. आणि पैठण गाव आलं थोड्या वेळाने. काहीतरी मला असं वाटतं बहुतेक 2:15-3च्या दरम्यान काहीतरी पैठण गावामध्ये आलो. म्हणजे पैठण 2 गाव आहेत तिकडं. एक शाळावाला पैठण गाव आहे आणि दुसरा पैठण बँक आहे. तिकडं पैठण गाव आहे तिकडं बँक असते. तर शाळावाला गाव पहिला येतो जाताना कोतवालला जाताना. तिकडं आम्ही चालत पोचलो आणि एक माणूस म्हणजे बसलेला अशा या टी शर्टच्या कलरची टोपी ते काय बोलतात पगडी ते असं गोल 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 बांधतात ना ते बांधलेलं डोक्याला. आणि असा बसलेला असा आणि असे पाय सोडलेला आणि काठी होती त्या हातात. तर तो बसलेला आणि त्याचा चेहरा आम्हाला दिसला नाही. तो चेहरा तिकडं दिवाच्या साईडला पण बसलेला. असं दिवाला म्हणजे टेकून बसलेला. आणि त्या चेहरा आम्हाला ह्या बाजून पण दिसत नव्हता ह्या बाजून पण दिसत नव्हता. फक्त त्याचं हे डोकं दिसत होतं डोकं आणि टी शर्ट घातलेलं त्याने माणूसच होता. म्हणजे मला असं वाटतं असेल 35-40 वर्षाचा माणूस होता. आणि त्या चेहरा तर काही दिसलाच नाही आम्हाला. समजा काळोख नाही तिथं उजेड होता पण चेहरा काहीच दिसला नाही. म्हणजे ह्या साईडून पण आम्ही बघायचा प्रयत्न केला तिकडून पण बघायचा प्रयत्न केला पण चेहराच दिसत नव्हता. पण माणूस होता तो कोणतरी. आणि मग आम्ही लोक थोडंसं पुढे चालत गेलो आणि त्यानंतर तो पाठी मग चालायला लागला तो माणूस. आता मला माहिती नाही तो कुठं जात होता गावाला जात होता माहिती नाही. नंतरला आम्ही थोडंसं स्पीडनी चालायला लागला. मग आम्ही पण पळत गेलो कारण की आम्ही चौघच होतो. आमच्या संख्या अजून दुसरा पण नव्हता. आम्ही चौघच होतो. मग पुढे आम्ही थोडंसं चालत गेलो आणि त्यामुळं मी दगड उचललेला. तर मला असं वाटलं कोण सर्किट वगैरे पागायला असला तर काय सांगता येत नाही माणसाचं कधी भरोसा नसता. तर मी सेफ्टीसाठी दगड घेतलेला हातामध्ये. पण आला तर डायरेक्ट डोक्यातच घातला असं दगड. आणि जेव्हा आम्ही पैठणवाली म्हणजे ज्या पैठण गावामध्ये बँक आहे ना त्या गावात पोचलो आणि तो कुत्रे पण होते. तर ते कुत्रे काय आमच्यावरती भुकले नाही. आम्ही पुढे निघून गेलो आणि त्यानंतर पाठीहून मग कुत्र्याचा भुकायचा आवाज आला. जेव्हा तो माणूस आला तेव्हा कुत्रे भुकायचा आवाज आला. मग आम्ही थोडंसं पुढं पोचलेलो आणि त्यानंतर गाडीवरती एक मामा आले. त्यांनी विचारलं पाठी कोण माणूस आहे का.
ते बोलले की लास्टपर्यंत कोणच नाही, मागच्या गावापर्यंत कोणच नव्हतं रस्त्याला, ते असे बोलले. पण कुत्रे भुकायचा आवाज आला म्हटल्यावरती कोणतरी तिथं असलं पाहिजे, पण तिथं कोणच नव्हतं. आता माहिती नाही तो माणूस कोण होता, कुठं गेला, लगेच गायब कुठं झाला, कारण की नंतरला तो पाठी नव्हता. मग त्या मामांच्या गाडीवरती बसून माऊ गेली, म्हणजे आडनाव तर माहितीच असेल तुम्हाला, त्याचे पप्पा होते, ते मामा लागतात आमचे ते होते. मग माऊ त्यांची ती गाडीवरती बसून गेली आणि आळंदी मी आणि मग आम्ही चालत गेलो. आणि तिथून त्या गावाच्या इथून मला असं वाटतं आम्ही 25 मिनटामध्ये चालत आम्ही घरी पोचलो. का आता अजून वेगळी भीती होती की एवढ्या मोठ्या जंगलामध्ये वाघ बिग आला तर, कारण की गाव साईडला माहिती आहे ना वाघ वगैरे असं, तर वाघ बिग आला तर आम्ही लोक पळणार कुठं. माणूस आला एक टाईम आपण त्याला कसं तरी मारू शकतो, वाघ आला तर आपण काय करणार, त्याला तर मारू पण शकत नाही. भूत आला तर आपण हनुमान चालीसा बोलू, वाघाच्या समोर काय बोलायचं, तो तर फाडून खाईल आपल्याला. मग आम्ही लोक एवढ्या भीतीमध्ये होतो. आम्ही कसं तरी 20-25 मिनटामध्ये आम्ही लोक 4 वाजता घरी पोचलो. आम्ही तिघं पण लई स्पीडने चालत गेलो. मग त्यानंतर कुठं आम्ही स्टॉपच घेतला नाही आणि थोडंसं पुढं बसलो. त्यानंतर मग बाईक वगैरे असे पाठवण्याला लागले, पण बाईकवरती सर्व लोक बसलेले होते. मग आम्हाला काय जागा नव्हती, तर आम्ही चालतच घरी पोचलो. आणि तो दगड मग त्यासाठीच घेतलेला आणि घरी पोचल्याच्या नंतर तो दगड मी फेकून दिला. आणि जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा मला मम्मीने सांगितलं की गावाला 3च्या दरम्यानी मुंजा असं बोलतात. आता मला माहिती नाही ते काय असतं, भूत असतं की कोण असतं, पण ते 3च्या टायमाला फिरतात. म्हणजे त्यांचा तो टायमिंग होता 3चा. आणि त्या टायमाला आम्ही तिकडे होतो पैठण गावाच्या इथं. आता तो कुठं गायब झाला, तो कोण मुंजा होता की काय ते मला माहिती नाही, पण असं बोलतात गावच्या साईडला असं असतं. हे मला मुंबईला आल्याच्या नंतर माहिती पडलं. आणि जर मला अगोदरच माहिती असलं असतं की असं काय असतं तर मी रात्री तिथून निघालोच नसतं देवपूरच्या इथून, मग सकाळपर्यंत बसलं असतं. आणि दुसरी गोष्ट असं बोलतात देवपूर गावामध्ये जिथं काट्या वगैरे नसलं ना तिकडं बगाड करून काहीतरी असतं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल, तो व्हिडिओ दुसऱ्याच्या कोणाचा तरी फोनमधला आहे, तो मी आळंदीला सांगून मागून घेतला तो व्हिडिओ, कारण की तो बगाड वाटतं थोडासा लेट झालेला. आणि आम्हाला असं वाटलेलं की बगाड होईपर्यंत सकाळ होईल 6, तर आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच पत्रिका वाटायला पण जायचं होतं दुसरीकडे ठिकाणी. आणि माझ्या भाऊजीच्या घरी पण जायचं होतं, तर त्यामुळे आम्ही लोक घरी जायला निघालो, म्हणजे रात्री झोप भेटेल आणि सकाळी टायमात आम्ही उठून जाऊ शकतो. मग त्यामुळे आम्ही रात्री निघालो. आणि पण गाडी वगैरे काहीच नव्हती, तर आम्हाला चालण्याशिवाय काय पर्यायच नव्हता, चालावंच लागलं आम्हाला. पण सुखरूप एकदम आम्ही लोक घरी पोचलो आमच्या घरी पोचवायला. बाकी आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल ज्याने सबस्क्राईब नाही केलं ना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ येईल 2-3 दिवसामध्येच येईल लगेच. मी जास्त आता उशीर नाही करणार, कारण की आता माझे एक्झाम पण चालू होते, त्याच्यामुळे मला टाईम नाही भेटला व्हिडिओ एडिटिंग करायला. आता एक्झाम संपलेत, आजच एक्झाम म्हणजे काल लास्ट पेपर होता. आज हा तुमच्याकडे व्हिडिओ आला असेल तर मी आज लगेच दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ एडिट केला. काल माझा लास्ट पेपर होता, आता एक्झाम संपलेत. आता आम्ही भाऊजीच्या घरी माझ्या गेलेलो, पण मी घराचे शूटिंग वगैरे काय दाखवली नाही. आम्ही दुसरीकडे पण गेलो अजून पत्रिका वगैरे वाटायला, ते दाखवलं फक्त मी, म्हणजे घराची शूटिंग नाही दाखवली. पण आम्ही भाऊजीच्या घरी गेलेलो दुसऱ्या दिवशी लगेच. त्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी मुंबईला आलो. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सरांना बाय बाय.